नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आज छातीत अजिबात दुखत नसेल, दम लागत नसेल, ECG पण सामान्य असेल आणि तुम्ही रोजची कामे सहज करत असाल, तर याचा अर्थ तुमचे हृदय 100% निरोगी आहे का? तर गरजेचं नाहीये. कारण हृदयविकार अनेकदा शांतपणे विकसित होत असतो. अनेक लोकांमध्ये पहिलं लक्षण हार्ट अटॅकच्या स्वरूपात दिसून येतं. म्हणूनच आज आपण अशा एका चाचणीबद्दल बोलणार आहोत, जी भविष्यातील हार्ट अटॅक धोका समजून घेण्यास मदत करू शकते. या चाचणीचे नाव आहे CT कॅल्शियम स्कोअर, म्हणजेच कोरोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोअर. सर्वात आधी समजून घेऊया की कॅल्शियम स्कोअर म्हणजे नक्की काय. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक वर्ष कोलेस्ट्रॉल आणि इन्फ्लॅमेशन होत राहते, तेव्हा हळूहळू त्या प्लाकमध्ये कॅल्शियम जमा होऊ लागते. हे कॅल्शियम एक प्रकारचा ठसा असतो, जो सांगतो की रक्तवाहिन्यांमध्ये रोगाची प्रक्रिया किती काळापासून सुरू आहे. CT कॅल्शियम स्कोअर ही विशेष CT स्कॅनद्वारे या कॅल्शियम डिपॉझिटचे मोजमाप करत असते आणि एक स्कोअर देते. आता प्रश्न येतो की हा स्कोअर आपल्याला काय सांगतो? जर तुमचा कॅल्शियम स्कोअर 0 असेल, तर साधारणपणे याचा अर्थ असा होतो की कोरोनरी आर्टरीजमध्ये सिग्निफिकंट कॅल्सिफाईड प्लाक आढळलेला नाही. अशा लोकांमध्ये जवळच्या काळातील हार्ट अटॅकचा धोका कमी मानला जातो. जर स्कोअर 1 ते 99च्या दरम्यान असेल, तर रोगाची सुरुवात झालेली असू शकते. जर स्कोअर 100 ते 399च्या दरम्यान असेल, तर भविष्यातील कार्डिओव्हास्क्युलर रिस्क सिग्निफिकंट वाढू शकते. जर स्कोअर 400पेक्षा जास्त असेल, तर हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मानले जाऊ शकते आणि पुढील तपासणीची गरज भासू शकते. आता एक उदाहरण पाहूया. समजा 2 व्यक्ती आहेत. दोघांचे वय 50 वर्ष आहे. दोघांचाही कोलेस्ट्रॉल 220 आहे. पण पहिल्या व्यक्तीचा कॅल्शियम स्कोअर 0 आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा कॅल्शियम स्कोअर 350 आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की या दोघांचाही भविष्यातील धोका सारखा असू शकत नाही. म्हणूनच आधुनिक प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये कॅल्शियम स्कोअरला रिस्क असेसमेंटसाठी खूप महत्त्व दिले जाते. आता प्रश्न आहे की ही चाचणी कोणाला करावी? जर तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल, कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल, कोलेस्ट्रॉल जास्त असेल किंवा डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्हाला भविष्यातील हृदयविकाराचा धोका समजून घ्यायचा असेल, तर डॉक्टर या चाचणीबद्दल चर्चा करू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या टेस्टमध्ये कोणत्याही रक्तवाहिनीत वायर किंवा कॅथेटर टाकला जात नाही. ही नॉन इन्व्हेजिव्ह चाचणी आहे. कोणतीही शस्त्रक्रिया नाही, कोणतंही ॲडमिशन नाही आणि स्कॅन काही मिनिटातच पूर्ण होतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, आणि ही टेस्ट भविष्यातील घटना 100% अचूकपणे सांगू शकत नाही. ती फक्त धोका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकते. हार्ट अटॅकचा धोका आजही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, ओबेसिटी, स्ट्रेस, एक्झरसाइज, लॅक ऑफ स्लीप अँड फॅमिली हिस्ट्री हे सर्वच तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की फक्त कोलेस्ट्रॉल रिपोर्ट पाहून हृदयाचे भविष्य समजू शकते, तर गोष्ट इतकी सोपी नाही. आज तज्ज्ञ फक्त कोलेस्ट्रॉल नाही, तर संपूर्ण रिस्क प्रोफाईल पाहण्यावरच भर देत आहेत. कॅल्शियम स्कोअर हा त्याच कोड्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा, हार्ट अटॅक एका दिवसात येत नाही. शरीर अनेक वर्षापासून संकेत देण्यास सुरुवात करत असते. आपण जितक्या लवकर जोखीम घटक समजून घेऊ, तितक्या लवकर प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा. हार्ट अटॅक, कॅल्शियम स्कोअर आणि कोलेस्ट्रॉलबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.